मला एक सांगा, स्क्रीनवर काय दिसतंय आता? बोर्ड दिसतं का? बोर्ड हो सर. बर, एकच मिनिट हा. तर मग आपण फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट केलेला ऑलरेडी. सेकंड चॅप्टर पाहतोय की राईट लाईन. ठीक आहे, मला एक सांगा, याच्याबद्दल काय सांगते तुम्हाला, लाईन बद्दल काय सांगते? लाईन आठवतं का मागचं तुम्हाला? बरं, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती, डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन रेशिओ, डायरेक्शन अँगल, डायरेक्शन अँगल, डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन कोसाइन, आणि तिसरा जो पॉइंट होता तो होता डायरेक्शन रेशियो, डायरेक्शन रेशियोज. बघा, हे पॉइंट आहे, मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलेले होते, आणि ते लाईनचेच पॉइंट आहे. समजा मी काय केलं माहिती का, एक्स ऍक्सिस घेतला बरं का, हा घेतला एक्स ऍक्सिस, हा घेतला वाय ऍक्सिस, आणि दोन्हीला परपेंडिक्युलर असलेला एक झेड ऍक्सिस आहे. ठीक आहे, तर मग एखादी मी लाईन अशी ड्रॉ केली, समजा आता ही लाईन आहे. ओके, तर आता याच्यात कसं माहिती का, या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, पासिंग थ्रू द ओरिजिन. तर ही जी लाईन आहे, ही L1, या दोन्ही पॅरलल आहे एक दुसऱ्याला. ओके, आता एक्स पासून अँगल घ्यायचा, त्याला म्हणायचं अल्फा, वाय पासून अँगल घ्यायचं, त्याला म्हणायचं बीटा, आणि झेड पासून अँगल घ्यायचं, त्याला म्हणायचं गॅमा. मग डायरेक्शन अँगल म्हणजे तेच आहे, अल्फा बीटा गॅमा, म्हणजे अल्फा बीटा गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. मला एक सांगा, अँगल अल्फा कोणापासून घ्यायचा? अल्फा कोण्या ऍक्सिस पासून अँगल आहे? डायग्राम बघा ना, डायग्राम बघा फक्त, हे बघा ना डायग्राम. अल्फा म्हणजे एक्स ऍक्सिस पासून अँगल, बीटा म्हणजे वाय ऍक्सिस पासून अँगल, गामा म्हणजे झेड ऍक्सिस पासून अँगल. ठीक आहे, हे झाले अल्फा बीटा गामा. पुढची जी गोष्ट आहे डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन म्हणजे एल एम एन, आणि दॅट इज एल इक्वल टू कॉस अल्फा, एम इक्वल टू कॉस बीटा, आणि एल इक्वल टू कॉस गामा. तर याला काय म्हणता माहितीये का, डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन आहे. आणि तिसरी गोष्ट आहे डायरेक्शन रेशिओ. तर हे जे एल एम एन राहते ना, यांना प्रोपोर्शन मध्ये असलेले कोणतेही तीन नंबर जर घेतले आपण एसी, आणि यांचं प्रोपोर्शन ज्यांना इक्वल राहतं, असं जर असेल तर त्यावेळेस त्या एबीसी ला डायरेक्शन रेशिओ म्हणतात. सिंपल आहे बा. अल्फा म्हणजे अँगल विथ एक्स ऍक्सिस, अँगल विथ वाय ऍक्सिस, गॅमा म्हणजे अँगल विथ झेड ऍक्सिस, अल्फा बीटा गॅमा. कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा यांना म्हणतात डायरेक्शन कोसाइन, आणि त्यांना प्रोपोर्शन मध्ये असणारे नंबर आपण म्हणणार डायरेक्शन रेशियो. 5 सेकंद फक्त. हा, हॅलो, लेक्चर मध्ये सर. हा, डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन रेशियो, डायरेक्शन अँगल कळालं ना तुम्हाला? डायरेक्शन रेशियो थोडंसं उलट वाटू शकतं तुम्हाला.
पण डायरेक्शन कोसायला प्रोपोर्शनल असणारे कोणते पण 3 नंबर जे राहतात ना एबीसी त्यांना डायरेक्शन रेशो म्हणतात. आता तुम्हाला एक सांगतो की आता एकदम मेन पॉइंट वर येऊ आपण. डायरेक्शन, अँगल, कोसाइन, रेशो कळले. आता आपण लास्टला एक प्लेन चॅप्टर शिकलो. प्लेन. तुम्हाला माहिती लाईन म्हणजे काय? लाईनची डेफिनेशन कशी माहिती का? अ लाईन is an intersection of two planes. म्हणजे एक लाईन सिम्पली दोन प्लेनचं इंटरसेक्शन आहे. हे लाईन दोन प्लेनचं इंटरसेक्शन. आता त्याची डायग्राम कशी येत असतील? तुम्ही डोळे लावून बघा बरं, डायग्राम येते का? अशी दिसती का डायग्राम समोर? दिसती का? नाही दिसली का? नाही. ठीक आहे, डायग्राम काढून दाखवतो. हे बघा, एक प्लेन मी ड्रॉ करतो. हा एक प्लेन आहे. आता याच्यातून एक दुसरा प्लेन पास करतो. तेव्हा मी दोन एक प्लेन एका दुसऱ्यातून पास केले. मला एक सांगा, त्यांचं इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट म्हणजे ही सेगमेंट दिसती का? हा कॉमन पार्ट म्हणजे त्यांची एक लाईन आहे, लाईन. आता हा प्लेन एवढाच आहे का? नाही. हा वरती इनडिफाईन फॉर्मला आहे, हा वर खूप आहे. तशी ही लाईन वरती जात राहील आणि हे खाली जात राहील. म्हणजे ह्या दोन प्लेनचं एक इंटरसेक्शन जी आहे ते एक लाईन फॉर्म करते. हा पॉइंट लक्षात ठेवा. लाईन म्हणजे काय? अ लाईन इज अन इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. लाईन इज अन इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. लक्षात ठेवा, is an intersection of two planes. काही प्रॉब्लेम याच्यात? जर मी असं लिहिलं ax plus by plus cz plus b equal to 0 and a1x plus b1y plus c1z plus d1 equal to 0, तर ऍक्च्युली प्लेनचे इक्वेशन आहे. हा प्लेन 1 आहे आणि हा प्लेन सेकंड आहे. पण सेपरेटली प्लेनचे इक्वेशन, जॉईंटली जर मी विचार केला, मी जर म्हटलं फक्त जॉईंटली विचार करू याचा, तर जॉईंटली दे आर अ लाईन. जॉईंटली जर विचार केला ती फक्त लाईन आहे, कारण की तुम्ही अँड म्हणताय ना, अँड ते अँड वर्ड सांगते की ते लाईन आहे. दोन जर एकत्रित दिलेला असेल, दोन दिलेला असेल, तर आपण काय म्हणणार त्याला? लाईन म्हणणार. लक्षात ठेवा, दोन प्लेन जर सेपरेटली दिलेला असेल, दे आर डिफरंट प्लेन्स, बट if we join two equation of planes by and word, then it is a line. It is a line. ठीक आहे, राहील ना लक्षात? पॉइंट लक्षात राहील का नाही? हो सर. मला एक लाईनची डेफिनेशन सांगा. चला, लाईनची डेफिनेशन मी आता सांगितली तुम्हाला. मी आता सांगितले ना, a line is an intersection of
इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन. पार्ट करा लवकर ही लाईन, म्हणजे ही लाईन पार्ट करा, ती लाईन पार्ट करू. कळालं ना तुम्हाला? ठीक आहे. तर पुढचा पॉइंट बघू आपण. पुढचा पॉइंट इज सिमेट्रिकल फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ लाइन. सिमेट्रिकल फॉर्म of the equation of line. Equation of line. Equation of line. तर आपल्याला ना सिमेट्रिकल फॉर्म कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे डिराइव्ह करायचं आहे, त्याचं प्रूफ घ्यायचं आहे. मग आता आपण काय करायचं याच्यामध्ये, किंवा टू फाइंड the equations of the line passing through a point, given point. A of x1, y1, z1, and having direction cosines L, M, N. स्क्रीनशॉट घेतला बरं का पुढे पुढे. The symmetrical form of the equation of line, to find the equation of the line passing through the point. एक passing through point दिला तुम्हाला, having direction cosines. आता proof. Let P of XYZ, जनरल पॉइंट घ्यावा लागतो आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करायला. एक जनरल पॉइंट आपण घेतला, B any point on the line and let AP equal to R. म्हणजे A पासून P पर्यंत लेंथ R आहे. A वरती दिलेला बरं का, हा बघा वरती. Projecting AP on coordinate axis, we obtain एक मिनिट. तर याची प्रोजेक्टिंग म्हणजे डायग्राम आहे. प्रोजेक्टिंग AP on the coordinate axis we obtain x minus x1 equal to LR, y minus y1 equal to MR, आणि z minus z1 equal to NR. आता तुम्हाला सर कुठून आलं इक्वेशन? आता बघा तुम्हाला इक्वेशनच ड्रॉ करून दाखवतो मी. तर मी काय केलं, एक सिंपल एकच सांगतो बरं का, 3 नाही सांगू शकत मी. हा एक्स ऍक्सिस आहे,
हा y ऍक्सिस आहे आणि सपोज हा एक z ऍक्सिस आहे. मग मी काय केलं, एक लाईन घेतली, ठीक आहे, त्याच्यावर एक ए पॉइंट आहे, समजा इथे ए पॉइंट आहे आणि समजा इथं दुसरा पॉइंट काय पी पॉइंट आहे आणि या दोघांमधला डिस्टन्स आर आहे. या दोघांमधला डिस्टन्स काय आर आहे. हा जो ए पॉइंट आहे, याचा कोऑर्डिनेट आहे इथं x1 आहे आणि हा जो पी कोऑर्डिनेट पी पॉइंट आहे, त्याचा कोऑर्डिनेट x आहे. चेक करा बरं का. आता मी काय करतो, एक ट्रायंगल ड्रॉ करतो, ठीक आहे. आता हा जो अँगल आहे अल्फा आहे, कारण की आपण म्हणलं एक्स ला अँगल अल्फा, तर सेम हा अँगल इथं अल्फा. आता चेक करा बरं का, इथं कॉस अल्फा राहतो, एल म्हणजे कॉस अल्फा. मला एक सांग, कॉस अल्फा इक्वल टू काय होईल मग? कॉस अल्फा इक्वल टू कॉस अल्फा म्हणजे ऍडजसंट साइड, म्हणजे ही साइड. समजा मी एक एम पॉइंट घेतला, म्हणजे कॉस अल्फा होईल एम अपॉन एपी. तर एम म्हणजे एक्स मायनस x1. हे बघा, एक्स मधून x1 मायनस करायचं, एम भेटतो, म्हणजे एक्स मायनस x1 आणि एपी म्हणजे आर आणि कॉस अल्फा म्हणजे एल इक्वल टू एक्स मायनस x1 अपॉन आर. हा डिवाइड आर याला मल्टिप्लाय होतो जाऊन, म्हणजे आर एल इक्वल टू एक्स मायनस x1. आता पुस्तकात प्रूफ नाहीये, पण मी माझ्याकडून प्रूफ दिलं तुम्हाला. तर हे बघा, पहिलं इक्वेशन कसं आहे, एल आर दिसतं का, एल आर इक्वल टू एक्स मायनस x1 हे आलं. सेम असं आहे आणि सेम असं आहे, तर हे तीन इक्वेशन भेटले. मग पहिल्यावरून आपल्याला आर ची व्हॅल्यू काढता येते. आर काय, एक्स मायनस x1 अपॉन एल इक्वल टू आर. दुसऱ्यावरून y मायनस y1 हा एम डिवाइडला गेला इक्वल टू आर. तिसऱ्यावरून z मायनस z1 अपॉन एन इक्वल टू आर. मग हा पण आर आहे, हा पण आर आहे, तिन्ही पण आर. मग जॉईंटली लिहिता येतं डायरेक्टली आपल्याला, एक्स मायनस x1 अपॉन एल इक्वल टू y मायनस y1 अपॉन एम इक्वल टू z मायनस z1 अपॉन एन इक्वल टू आर. तर ठीक आहे, मग झालं, हेच आन्सर आहे. Therefore x minus x1 upon L equal to y minus y1 upon m equal to z minus z1 upon n is equation of line, equation of line in symmetric form, in symmetric form. तर हा कोणता फॉर्म आहे, सिमेट्रिकल फॉर्म. तर हा ते सिमेट्रिकल फॉर्म. कळलं का पॉइंट? हा पॉइंट कळला, काही क्वेश्चन आहे का बघा बरं याच्यात. हा, काय क्वेश्चन? बघा एकदम सिंपल आहे, काय अवघड नव्हतं ते. तर मग आतापर्यंत तुम्ही काय काय शिकला? तेव्हा संध्याकाळी नोट्स काढायचे बरं का, काय काय शिकला तुम्ही, कारण की तुम्ही आता बीएससी आहे आणि बीएससी चे मुलं जे राहते की स्वतःचे नोट्स काढत्या, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे नोट्स काढायची सवय लावा. स्वतःचे नोट्स असल्या पाहिजे तुम्ही काढलेल्या. लाईन थ्रू 2 पॉइंट्स, पुढचा पॉइंट आहे लाईन थ्रू 2 पॉइंट्स. बघा आता पॉइंट टू फाइंड the equations of the line through the 2 points, through the
2 points. पहिला पॉइंट x1 y1 z1, सेकंड पॉइंट आहे x2 y2 z2. म्हणजे सरळ सरळ आपल्याला जर 2 पॉइंट दिलेला असेल तरी पण लाईनचं इक्वेशन कॅल्क्युलेट करता येतं. मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. तेव्हा given points are points on the lines are. त्याच्यावर गिवन पॉइंट काय आहे x1 y1 z1 x2 y2 z2 हे गिवन पॉइंट आहे आणि त्याच्यावरून डायरेक्शन रेशो डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येतात. देअरफॉर डायरेक्शन ratios of line R. मग लाईनचे काय डायरेक्शन रेशो आहे तर फॉर्म्युलानुसार फॉर्म्युलाचे डायरेक्ट x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. ठीक आहे. आता इथं काही प्रॉब्लेम नाही पण पुढे काय होतं माहिती का आता डायरेक्शन रेशो प्रोपोर्शनल राहता येईल ला. दॅट इम्प्लाइज असली तर x2 मायनस x1 divided by L equal to y2 minus y1 divided by M equal to z2 minus z1 divided by N equal to R. तर ह्या असली त्याचं प्रोपोर्शन आहे ना ते सांगितलं तुम्हाला. डायरेक्शन कोसाइनचे प्रोपोर्शन राहते. डायरेक्शन रेशियोज आहे त्यांचं डायरेक्शन कोसाइनचे प्रोपोर्शन आहे. मग आपल्याला डायरेक्ट हे प्रोपोर्शनल यूज करता येतं इक्वेशन मध्ये. एल च्या जागेवर ही व्हॅल्यू लिहिता येते तर आपल्याला इक्वेशन माहिती का x मायनस x1 अपॉन L इक्वल टू y मायनस y1 अपॉन M इक्वल टू z मायनस z1 अपॉन N. याला कसं लिहायचं माहितीये का आता L च्या जागेवर ही वरची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट यूज करता येते. दॅट इज x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 y minus y1 upon y2 minus y1 and equal to z minus z1 upon z2 minus z1 which is an equation of two lines of a line ever got two names of a line passing through 2 points. तर आजचं लेक्चर आपलं एवढंच आहे. मग आपण आज कमी वेळ जर झाला आपण पॉईंट जास्त केलेले आणि उद्या बरोबर डॉट 2 वाजता लेक्चर राहील बरं काही तुमचं रोज 2 ला लेक्चर राहील लक्षात ठेवा. ओके तर मी कट करतो आता सध्याला. ओके बाय.